आज राज्यातील ब्राह्मण ऐक्य परिषदेला परळी वैजनाथ येथे त्याचा आज कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाला मी प्रमुख उपस्थितीमध्ये होते आणि या कार्यक्रमाला विविध मान्यवर होते, धनंजय आणि सर्व मान्यवर विविध क्षेत्रातील धर्मक्षेत्रातील सर्व लोकांबरोबर आज माझा योग आला मंचावर बसण्याचा, चर्चा करण्याचा। ब्राह्मण समाजाच्या ऐक्याच्या परिषदेमध्ये त्यांनी ब्राह्मण ऐक्याची शपथ देखील घेतली। ती आम्ही पण सर्वांनी मिळून तशी शपथ घेतली। तिथे काही लोकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या जीवनातल्या कार्याचा, त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील तिथे या निमित्ताने झाला। माझ्याबरोबर आमदार नमिता मुंदडा देखील इथे होत्या। हे श्रीराम मंदिर जे आहे, काळाराम मंदिर, नाशिकचं, तिथले महंत होते आणि अनेक मान्यवर होते। पुरस्कार वगैरे लोकांना दिले। त्यानंतर काही राज्यभरातून आलेल्या लोकांचा सन्मान करून त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढले, भाषण वगैरे दिलं। ते भाषण मी वेगळं शेअर करेनच तुमच्यावर, परंतु तिथून निघताना हे पहा, सगळा लोकांमधला उत्साह, सेल्फीज, तरुण वर्ग, अगदी म्हणजे अत्यंत वयाने जास्त असलेले काकूसुद्धा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होती। बऱ्याच लोकांना मी मदत देखील केली, कसं काढायचं ते सेल्फी। बरेच लोक सेल्फी काढायच्या प्रयत्नात फक्त माझाच फोटो घेत होते किंवा फक्त त्यांचाच घेत होते, असंही होत होतं। पण एकूणच प्रचंड प्रेम ब्राह्मण समाजाच्या या कार्यक्रमात मला मिळालं आणि त्यांना साथ देण्याचा शब्द मी त्यांना दिला। आज राज्यातील ब्राह्मण ऐक्य परिषदेला परळी वैजनाथ येथे त्याचा आज कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाला मी प्रमुख उपस्थितीमध्ये होते आणि या कार्यक्रमाला विविध मान्यवर होते, धनंजय आणि सर्व मान्यवर विविध क्षेत्रातील धर्मक्षेत्रातील सर्व लोकांबरोबर आज माझा योग आला मंचावर बसण्याचा, चर्चा करण्याचा। ब्राह्मण समाजाच्या ऐक्याच्या परिषदेमध्ये त्यांनी ब्राह्मण ऐक्याची शपथ देखील घेतली। ती आम्ही पण सर्वांनी मिळून तशी शपथ घेतली। तिथे काही लोकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या जीवनातल्या कार्याचा, त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील तिथे या निमित्ताने झाला। माझ्याबरोबर आमदार नमिता मुंदडा देखील इथे होत्या। हे श्रीराम मंदिर जे आहे, काळाराम मंदिर, नाशिकचं, तिथले महंत होते आणि अनेक मान्यवर होते। पुरस्कार वगैरे लोकांना दिले। त्यानंतर काही राज्यभरातून आलेल्या लोकांचा सन्मान करून त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढले, भाषण वगैरे दिलं। ते भाषण मी वेगळं शेअर करेनच तुमच्यावर, परंतु तिथून निघताना हे पहा, सगळा लोकांमधला उत्साह, सेल्फीज, तरुण वर्ग, अगदी म्हणजे अत्यंत वयाने जास्त असलेले काकूसुद्धा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होती। बऱ्याच लोकांना मी मदत देखील केली, कसं काढायचं ते सेल्फी। बरेच लोक सेल्फी काढायच्या प्रयत्नात फक्त माझाच फोटो घेत होते किंवा फक्त त्यांचाच घेत होते, असंही होत होतं। पण एकूणच प्रचंड प्रेम ब्राह्मण समाजाच्या या कार्यक्रमात मला मिळालं आणि त्यांना साथ देण्याचा शब्द मी त्यांना दिला।